राजा शिवाजी चित्रपटानंतर आता आणखीन एका मराठी चित्रपटाचा महाराष्ट्रभर जोरदार गजर पाहायला मिळतोय। सगळीकडे फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष ऐकू येतोय। देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट रिलीज होताच पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड पासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत अनेक थिएटर्सचे शो हे हाऊसफुल झाले। तब्बल 11 वर्षांनंतर आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांमध्ये जबरदस्त असा उत्साह निर्माण केलाय। 2013 साली आलेल्या देऊळ बंदने श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा संगम दाखवत प्रेक्षकांना मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती। आता दुसऱ्या भागात कथा आणखीनच भावनिक, थरारक आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली आहे। मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसत असून त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक हे भारावून गेलेत, तर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दमदार कथा आणि संवादांमुळे सिनेमाला एक वेगळीच ताकद मिळाली। इतकंच नाही तर यावेळी गश्मीर महाजनी यांच्या जागी दिग्दर्शकाच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बॉक्स ऑफिसवरही देऊळ बंद 2 ने दमदार सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तब्बल 2.45 कोटींची कमाई करत सिनेमाने मराठी चित्रपट सृष्टीत एक मोठी ओपनिंग नोंदवली आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा सर्वत्र फक्त देऊळ 2 बंदचीच चर्चा रंगली आहे। आता हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीचा पुढचा मोठा ब्लॉकबस्टर ठरणार का, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय।